मच्छी घेतली, टोल मच्छी चांगली साफ केली आहे आणि तिला चांगली 2-3 वेळा पाण्यातून धुवून काढलेली आहे. वाटण घेतलंय, कोथिंबीर, लसूण, मिरची. आता हे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार झालं, पाहू शकतात बघा. असं एवढं वाटून घ्यायचं आहे. अगदी पाणी जास्ती जर घातलं तर पाण्यासारखं होईल. थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. 1 चमचा मसाला, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ 1 चमचा, कोकम आगळ म्हणजे कोकमाचा रस आणि हे वाटण वाटून घेतलेलं ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या टोळला सगळा हा मसाला लावून घ्यायचा आहे. मच्छी फ्राय करण्याकरता इथे रवा घेतलाय, तांदळाचं पीठ, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं आहे. आता इथं ह्याच्या मच्छीला चांगला दोन्ही बाजूनी रवा लावून घ्यायचा आहे आणि तळून घ्यायचं आहे. आणि गॅस स्लो ठेवायचा, स्लो गॅसवरती तळायची मच्छी. साईडनं हे पलटून घ्यायची आहे. एक साईडनं आपली फ्राय झाली आहे मच्छी. दुसरी बाजू पण चांगली फ्राय करून घ्यायची आहे. मच्छी फ्राय झाली आपली. आता ही काढून घेऊया. तर आपली टोल मच्छी फ्राय झालेली आहे. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तेही मला कमेंट करून सांगा.